नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सीताराम कोल्हे, लेनोरा माइंड टून कन्सल्टंट्स नाशिक। मित्रांनो, आज आपण करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय आणि करिअर काउन्सिलिंगची गरज काय या संदर्भाने आपण माहिती घेणार आहोत। करिअर काउन्सिलिंग ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये आपल्या क्षमता, आपलं व्यक्तिमत्व, आपल्यामध्ये असणारा आत्मविश्वास, आपली आवड, आपल्या सभोवताची परिस्थिती या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून केली जाणारी मदत म्हणजे करिअर काउन्सिलिंग। त्याच्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही। जसं ए टाईप, बी टाईप अशा पर्सनॅलिटी असतात, सत्व रज तम असे गुण असतात, वात पित्त कफ अशा प्रकृती असतात। तर काही काही विभागामध्ये, काही शासकीय नोकऱ्यांच्यामध्ये दिवसा आणि रात्री कर्तव्य करावं लागतात। जसं कफ प्रकृतीच्या काही व्यक्तींना रात्रीचं कर्तव्य करायला जमत नाही किंवा त्रास होतो। त्याच्यामुळे आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास या करिअर काउन्सिलिंगच्या द्वारे करून घेतल्यास आपल्याला आपलं करिअर निवडताना मदत होते। हे करिअर काउन्सिलिंग आपल्याला कुठल्याही जीवनाच्या टप्प्यावर घेतात। काही व्यक्ती तर 15, 16 वर्षाची नोकरी झाल्यानंतर 40-45 वर्षाच्या वयामध्ये आपली नोकरीमध्ये बदल करतात आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जातात। बऱ्याच वेळा जी विद्यार्थ्यांच्या संक्रमणाची वर्ष असतात, शैक्षणिक संक्रमण, जसं 10वी-12वीची वर्ष, ग्रॅज्युएट नंतर कुठे जायचं त्याबद्दलचं ती वर्ष, त्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा एक भावनिक गोंधळ उडत असतो। पालकांना देखील एक चिंता निर्माण झालेली असते। मग अशा वेळी जर आपण करिअर काउन्सिलिंगची मदत घेतली, करिअर काउन्सिलरकडून मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला ते निश्चित उपयोगी ठरतं। त्याच्यामुळे आपलं करिअर योग्य असं निवडलं जातं। आपला आत्मविश्वास, आपलं आत्मबल त्याच्यामुळे वाढतं। आपल्या पालकांमध्ये आपल्याबद्दल असणारी चिंता दूर होते। आपल्या जो बिहेवियर पॅटर्न असतो त्या पॅटर्नमध्ये देखील किंवा आपल्या परसेप्शनच्या प्रक्रियेमध्ये देखील आपल्याला करिअर काउन्सिलिंगने बदल करता येतो। त्यासोबतच आपल्या विचारांमध्ये एक स्थिरता येते आणि मग आपण बऱ्याच वेळा जी 10वी-12वीची मुलं असतात त्यांना आपण आयटी क्षेत्रात जावं की मेकॅनिकलला जावं याबद्दल गोंधळ उडालेला असतो। तर त्यांनी जर अशी मदत घेतली तर त्यांच्या विचारांची स्थिरता येते आणि त्यांना योग्य क्षेत्रामध्ये जाता येतं। कारण योग्य करिअर, योग्य क्षेत्रामध्ये जाणं अत्यंत आवश्यक असतं। कारण त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच कालावधी आपल्याला त्याच्यामध्ये काढावा लागतो। त्याच्यामुळे आपल्या आवडीचं काम मिळाल्यास, आपल्या आवडीच्या क्षेत्रात गेल्यास आपण त्या ठिकाणी आनंदाने आणि कुठल्याही तणावरहित आपण जीवन जगू शकतो। कारण अल्टिमेट गोल हा हॅपीनेस असल्यामुळे आपल्या या जीवनाच्या टप्प्यामध्ये आपल्याला उच्च ध्येय देखील गाठायचे असतात। त्यासाठी जर आपण आपल्या आवडीचं क्षेत्र निवडलं तर आपल्याला उच्च ध्येय गाठता येतात, शिवाय आनंद देखील मिळवता येतो आणि एक सामाजिक स्थान देखील त्याच्यातून मिळतं। म्हणून आपण करिअर निवडताना करिअर काउन्सिलरची जर मदत घेतली, करिअर काउन्सिलिंग जर करून घेतलं तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल। आणि त्यासाठी आपल्याला जर काही मदत हवी असल्यास आपण माझ्याशी संपर्क करू शकता, माझ्या फर्मकडून ती मदत घेऊ शकता आणि आपलं जीवन सुखी करू शकता। धन्यवाद।